नमस्कार फ्रेंड्स, मी उज्ज्वला बने आणि स्वागत करते तुमच्या माझ्या उज्ज्वला बने टेक मराठी चॅनलमध्ये। फ्रेंड्स, जसे तुम्ही थंबनेल्समध्ये बघितलं की यूट्यूबने एक नवीन बटन लॉन्च केली आहे। काही लोकांना माहीतच असेल की बटन आलेली आहे आणि ज्या लोकांना माहीत नाही त्या लोकांसाठी हा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे। त्यांनी हा व्हिडिओ फुल वॉच करायचा आहे। तर त्या बटनचं काम आहे की जर आपल्याला यूट्यूबमध्ये ग्रो व्हायचं असेल तर त्या बटनचा यूज करून यूट्यूबने सांगितलं आहे की तुम्ही तुमचे चॅनल लवकरात लवकर ग्रो करून घ्या आणि लवकरात लवकर मॉनिटाईज पण करून घ्या। तर हो फ्रेंड्स, आपल्याला नवीन एक बटन यूट्यूबने लॉन्च करून दिलेली आहे। त्या बटनचा यूज करून आपण ट्रेंडिंग टॉपिक यूट्यूबला देऊ शकतो आणि आपले जे ट्रेंडिंग टॉपिक असतात ते लोक बघून आपल्या चॅनलला लवकरात लवकर मॉनिटायझेशनपर्यंत पोहोचवून देऊ शकतात। तर काय आहे ही बटन आणि कुठे लपलेली आहे ही बटन, त्यासाठी मी व्हिडिओमध्ये समोर सांगणारच आहे। पण जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर सर्वात आधी तुम्हाला एक व्हिडिओला लाईक करायचे आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे। तर फ्रेंड्स, सर्वात आधी आपल्याला YT स्टुडिओ ओपन करायचे आहे। आय होप तुमच्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये YT स्टुडिओ ॲप असायला पाहिजेच, कारण जर तुम्ही यूट्यूबवर काम करत आहात तर सर्वात इम्पॉर्टंट ॲप म्हणजे YT स्टुडिओ ॲप असते। तर YT स्टुडिओ ॲप ओपन केल्यानंतर आपल्याला सर्वात खाली ॲनालिटिक्सच्या ऑप्शनला क्लिक करायचे आहे। ॲनालिटिक्सच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्याला दिसेल की समोर वर आपल्याला 5 ऑप्शन दिसतात आणि एक कॉर्नरमध्ये एक ऑप्शन असतो, एक बटन असते, ती म्हणजे ट्रेंड ऑप्शनच्या आधी आपल्याला इन्स्पिरेशनचा ऑप्शन मिळत होता। तर त्याला रिप्लेस करून आता यूट्यूबने आपल्याला ट्रेंड हा ऑप्शन म्हणजे ट्रेंड ही बटन दिलेली आहे। तर त्या ट्रेंड ह्या बटनचा यूज करून आपण आपले चॅनल, आपले व्हिडिओज लवकरात लवकर ट्रेंडिंगमध्ये आणून लवकरात लवकर आपल्या चॅनल मॉनिटायझेशनपर्यंत घेऊन जाऊ शकतो। तर त्या बटनचा यूज कसं करायचं हे मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर सर्वात प्रथम आपल्याला ट्रेंड ऑप्शनला क्लिक करायचे आहे आणि ट्रेंड ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक सर्चचे एक बटन दिसते। त्यामध्ये आपल्याला जर का तुमच्या चॅनल ज्या कॅटेगरीमध्ये तुमचे चॅनल असेल त्या कॅटेगरीचा एखादा टॉपिक तुम्हाला सर्च करायचा आहे। जर तुमचं चॅनल टेक्निकल कॅटेगरीचं असेल तर तुम्हाला टेक्निकलबद्दल तिथं टाईप करायचे आहे आणि मग सर्च करायचे आहे। मी यूट्यूबबद्दल व्हिडिओ बनवते तर मी तिथं सर्च करते की हाऊ टू मॉनिटाईज यूट्यूब चॅनल। बघा, हाऊ टू मॉनिटाईज यूट्यूब चॅनल सर्च केल्यानंतर सर्च करायचे आहे आणि तुम्हाला खूप सारे तिथं ऑप्शन दिसतात आणि सगळ्यात जास्त आपल्याला मग ऑप्शन दिसल्यानंतर आपल्याला कंटेंट गॅपवर सर्च करायचे आहे। कंटेंट गॅपवर सर्च केल्यानंतर क्लिक केल्यानंतर खूप सारे ऑप्शन आपल्याला दिसतात, हाय व्हॅल्यूमवाले, लो व्हॅल्यूमवाले असे। आणि आपल्याला नंतर काय करायचे आहे, एक ऑलचा ऑप्शन मिळतो आणि एक कंटेंट गॅपचा ऑप्शन मिळतो। तर कंटेंट गॅपच्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचे आहे आणि कंटेंट गॅपमध्ये जे हाय व्हॅल्यूमवाले टॉपिक असतात ते एका डायरीमध्ये किंवा एका पेजमध्ये किंवा मोबाईलच्या नोटमध्ये आपल्याला 5 ते 6 टॉपिक काय करायचे आहेत, लिहायचे आहेत। जे हाय व्हॅल्यूमवाले आहेत त्यांनाच, लो व्हॅल्यूमवाल्यांना काही नाही, कारण लो व्हॅल्यूमवाले असतात जे कमीत कमी लोक सर्च करतात। कंटेंट गॅपमध्ये जे टॉपिक असतात तर ते टॉपिक लोक जास्तीत जास्त यूट्यूबमध्ये सर्च करत आहेत आणि त्याचे व्हिडिओ कमीत कमी यूट्यूबला मिळालेले आहेत, यूट्यूबमध्ये कमीत कमी व्हिडिओ बनवलेले आहेत, असे कंटेंट गॅपमध्ये व्हिडिओ असतात। त्याच्यामुळेच आपल्याला कंटेंट गॅपमधले व्हिडिओ टॉपिक आपल्याला घ्यायचे आहेत। जे हाय व्हॅल्यूमवाले व्हिडिओ आहेत त्यांना काय करायचे, आपल्याला 5-6 टॉपिक आपल्याला आपल्या नोटमध्ये लिहायचे आहेत आणि ते 5-6 टॉपिकवर आपल्याला व्हिडिओज बनवून यूट्यूबला हप्त्यातून 2-3 व्हिडिओ तरी द्यायचे आहेत त्या टॉपिकशी रिलेटेड। आणि बघालच तुम्ही, त्यामुळे एक फायदा होईल की यूट्यूबनी लोक तर ते टॉपिक सर्च करत आहेत, बट यूट्यूबमध्ये अजूनपर्यंत ते व्हिडिओ बनलेले नाही आहेत। त्यामुळे काय होतं की आपले जे व्हिडिओ आपण बनवतो त्यांना खूप जास्त लवकरात लवकर रीच मिळते, पण आपल्याला थोडंसं आपला जो कंटेंट आहे तो व्यवस्थित ठेवायचा आहे, आपली एडिटिंग छान ठेवायची आहे आणि आपण जे पण व्हिडिओमध्ये सांगत आहोत ते करेक्ट असायला पाहिजे, जी इन्फॉर्मेशन आहे ती करेक्ट असायला पाहिजे, आपलं थंबनेल आणि आपण जे व्हिडिओमध्ये सांगत आहोत ते मॅच झालेलं पाहिजे। तर अशा प्रकारे तुम्ही त्या ट्रेंड बटनचा यूज करा आणि लवकरात लवकर तुमच्या चॅनलला ग्रो करा, असंच यूट्यूबने सांगितलेलं आहे। तर फ्रेंड्स, तुम्हाला पण त्या ट्रेंड बटनचा यूज करायचा आहे आणि लवकरात लवकर चॅनल मॉनिटाईज करून घ्यायचे आहे। तर फ्रेंड्स, तुम्हाला इन्फॉर्मेशन आवडली असेल तर नक्कीच एक व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनला ऑल ठेवा, कारण मी असेच नवीन ट्रिक्स टिप्ससाठी घेऊन येते। तर भेटूयात फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत बाय बाय।